एक पेड़ माँ के नाम या भावनिक आणि पर्यावरणपूरक संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या हरित धाराशिव अभियानाला कळंब तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या अभियानांतर्गत तालुक्यातील 42 गावांमध्ये तब्बल 1,35,000 झाडांची लागवड करण्यात आली। या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाला QR कोड लावून त्याचे मोजमाप केले आहे। या अभियानाचा मुख्य कार्यक्रम डिकसळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले, विस्तार अधिकारी सुशील फुलारी, डिकसळच्या सरपंच पुष्पा धाकतोडे, उपसरपंच हरिभाऊ कुंभार, नानासाहेब धाकतोडे, मंडळाधिकारी जगताप, ग्राम महसूल अधिकारी पूजा गायकवाड, सदस्य जनक अंबिरकर, ज्योतिभाऊ अंबिरकर, अनंत बोराडे, अफसर पठाण जनक जाधव, अंकुश वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तहसीलदार हेमंत ढोकले यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ उपस्थित गावकऱ्यांना दिली। या वृक्षारोपण मोहिमेत शालेय विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, संत निरंकारी मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पर्यावरणाप्रती आपली कटिबद्धता दाखवली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून एक पेड़ माँ के नाम या संकल्पनेचा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जिल्ह्यात एकाच दिवशी 15 लक्ष वृक्ष लावण्याचा जो संकल्प केला होता तो आज प्रत्यक्षात उतरलेला आहे। यामागे गेल्या 2 महिन्यांपासून जे काही प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि इतर सर्वच यंत्रणा ज्या सहभागी झाल्या त्यांनी गेल्या 2 महिन्यात केलेल्या या कष्टाचा आज परिपाक दिसतोय। आपल्या तालुक्यामध्ये एकूण 42 गावांमध्ये 1,35,000 वृक्ष लावण्याचं नियोजन होतं। आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सगळ्याच गावांमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे। फक्त ज्या QR कोड लावलेले आहेत झाडांना ते स्कॅनिंग करण्याचं काम आणि पाणी देण्याचं काम बाकी आहे। आज डिकसळमध्ये मी स्वतः उभा आहे। तालुक्यात सगळ्यात जास्त वृक्ष या डिकसळ ग्रामपंचायतीने लावलेले आहेत। 20 गुंठ्यांमध्ये 6,000 वृक्ष डिकसळ ग्रामपंचायतीने लावलेले आहे। संपूर्ण जी सरपंचांची टीम आहे यांनी अतिशय सुंदर नियोजन करून मोठ्या प्रमाणावर म्हणजे आपल्याला अपेक्षित 300 लोकांचा सहभाग अपेक्षित होता। जवळपास 500 ते 600 विद्यार्थी आणि ग्रामस्थ मिळून सहभागी ते सगळ्यांनी नोंदवला। अतिशय उत्साहाचं वातावरण होतं। लोकांना सगळ्यांनाच या पर्यावरणाचं महत्त्व पटलेलं आहे। त्यामुळे लोकांनी भरभरून याच्यात सहभाग घेऊन येथे वृक्षारोपण केलेलं आहे।